जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत चमत्कारी स्वामी संदेशामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश अर्धवट सोडू नका. हा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुम्हाला आनंदाची गोड बातमी मिळेल आणि तुमचं मन आनंदाने प्रफुल्लित होईल. स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, किती अंधार दाटला तरी स्वामी महाराजांच्या नावाचा एक छोटासा जप सुद्धा तुमचं जीवन उजळून टाकण्याची ताकद ठेवतो. कारण स्वामींचं स्मरण म्हणजेच जीवनाचं परमसत्य आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या भक्तीचा मार्ग हा फुलांनी सजलेला नसतो, तो काट्यांनी भरलेला असतो. पण त्या काट्यांवर चालणाऱ्यांना भक्तीचा खरा आनंद आणि मोक्षाचं द्वार खुलं होतं. परमेश्वराची सेवा करण्यासाठी तुमच्याकडे लाखो रुपयांचं दान असण्याची गरज नाही, तर तुमच्या अंतःकरणात भक्तीची एक निस्वार्थ ज्योत असणं हेच त्यांना सर्वात प्रिय असतं. स्वामी महाराज सांगतात, परिस्थिती कधीही स्थिर राहत नाही, ती बदलत असते. पण जर तुमची श्रद्धा अडळ असेल तर कोणतंही वादळ तुम्हाला रोखू शकत नाही. स्वामी भक्तांनो, तुम्ही परमेश्वराचं मनापासून स्मरण करत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, चिंता करू नका, कारण ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्या परमेश्वराच्या हातात आहेत आणि परमेश्वर कधी आपल्या भक्तांची हानी होऊ देत नाही. स्वामींची कृपा ही समुद्रासारखी अथांग आहे. तुम्ही जितक्या श्रद्धेने त्यांचं नामस्मरण कराल तितकं त्या कृपेचं पाणी तुमच्या आयुष्याला भरून काढील. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही मनापासून केलेलं एक छोटस सत्कर्मही तुम्हाला हजारो जन्मांच्या पापांपासून मुक्त करून टाकतं. त्यामुळे रोज किमान एक तरी चांगलं कर्म करा. तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण ही स्वामींची एक परीक्षा आहे, पण त्यावर धैर्याने मात केल्यास ती अडचण एक दिवस तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा विजय ठरेल. स्वामी महाराजांच्या कृपेने कोणत्याही संकटाचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही, पण तुमच्यासाठी तुमचं मन हे निरंतर भक्तीच्या मार्गावर राहील याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या. परमेश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मोठे अनुष्ठान किंवा यज्ञ करण्याची गरज नाही. फक्त मनापासून घेतलेला एक छोटासा जय जय स्वामी समर्थ असा जप देखील तुमचं नशीब उजळू शकतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमचं जीवन हे एका पवित्र प्रवाहासारखं असावं, जिथे प्रत्येक क्षण भक्ती, सेवा आणि सद्गुणांनी भरलेला असावा. जेव्हा संकट तुमच्या आयुष्यात डोलवतात तेव्हा घाबरू नका, कारण ते संकट म्हणजे स्वामी महाराजांचा तुम्हाला मोठं करण्यासाठीचा एक चमत्कारी प्रयत्न असतो. स्वामींचं भक्तिमय नामस्मरण हे शरीरासाठी औषधासारखं आणि आत्म्यासाठी अमृतासारखं असतं. ते रोज घ्या आणि जीवन आनंदी व समाधानी बनवा. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक क्षणी देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा, कारण जोपर्यंत तुम्ही श्रद्धेच्या मार्गावर आहात तोपर्यंत परमेश्वर तुमच्यावर प्रेम करत राहतील. स्वामी महाराज सांगतात, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं हेच खरं पुण्य आहे. त्यामुळे नेहमी प्रेमाने, आनंदाने आणि सहानुभूतीने जीवन जगा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट विसरू नका, आयुष्यात अडथळे येतात, पण जर तुमचं मन भक्तीच्या मार्गावर दृढ असेल तर कोणती शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. स्वामी महाराजांच्या नामाचा प्रत्येक उच्चार म्हणजे तुमच्या कर्माचं रक्षण करणारी एक ढाल आहे. त्यामुळे जेव्हा संकट येईल तेव्हा प्रथम जय जय स्वामी समर्थ नक्कीच म्हणा. परमेश्वर फक्त मंदिरात नाही तर तुमच्या मनात आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणी शुद्ध विचार ठेवा आणि तुमच्या जीवनाचं मंदिर निर्मळ ठेवा. स्वामी महाराज सांगतात, भक्ती ही केवळ शब्दांचा खेळ नाही, ती हृदयातून निघणारी ऊर्जा आहे, जी तुम्हाला जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विजय मिळवून देईल. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची परीक्षा मोठी असते, पण त्या परीक्षेत यश मिळालं की देव देतो ते आशीर्वादही अनमोल असतात. स्वामी महाराज म्हणतात, प्रेम, भक्ती आणि सेवा या 3 गोष्टी तुमचं जीवन सुशोभित करू शकतात. त्यामुळे इतरांना मदत करत राहा आणि देवाच्या कृपेत न्हाऊन निघा.
जेव्हा तुम्ही जीवनातील सर्व चिंता सोडून देवाच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवता, तेव्हा आयुष्यात जे घडतं ते तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरतं. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या मनातील श्रद्धा जर अडळ असेल तर कोणती शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही. त्यामुळे विश्वास ठेवा आणि पुढे चला. परमेश्वराची सेवा ही फक्त मंदिरात जाऊन पूजा करण्यात नाही, तर ती दुसऱ्यांना आनंद देण्यात आणि त्यांच्या दुःखात सहभागी होण्यात आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्ही कितीही मोठ्या अडथळ्यांवर सहज मात करू शकता, कारण परमेश्वराच्या नावातच ती शक्ती आहे, जी असाध्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकते. स्वामी भक्तांनो, जीवन जगताना नेहमी सत्कर्म करा, कारण जे आपण कर्म करू त्याचंच योग्य ते फळ परमेश्वर आपल्याला देणार आहे. म्हणून कधीही परमेश्वराच्या विरोधात जाऊ नका. स्वामी भक्तांनो, जे काही करायचं आहे ते निष्कर्म ते कर्म हे तुम्ही नेहमी शुद्ध मनाने करा, निस्वार्थपणे करा. स्वामी भक्तांनो, जीवनातील सर्व चिंता आणि दुःख तुमच्या हृदयात स्थान घेऊ शकत नाहीत, जर तुम्ही प्रत्यक्षाने स्वामींचं स्मरण करत असाल. कारण त्यांच्या कृपा शक्तीमुळे अशक्य शक्य होतं आणि अंधारलेल्या वाटाही प्रकाशमान होतात. स्वामी महाराज सांगतात की विश्वास हा त्या दिव्य ज्योतीसारखा आहे, जो एकदा प्रज्वलित झाला की कोणत्याही वाऱ्याने विझत नाही. त्यामुळे तुमच्या हृदयात श्रद्धेची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवा आणि भक्तीचा मार्ग सुकर करा. परमेश्वराने तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण एका उद्देशाने घडवलेला आहे, त्याला समजून घेत जा. प्रत्येक परीक्षेत स्वामींची इच्छा आहे असे मानून चालत राहा आणि भक्तीच्या मार्गावर अडळ राहा. स्वामी महाराज म्हणतात की माणसाचं खऱ्या अर्थाने उन्नतीसाठी त्याच्या मनाचं स्वच्छ आणि सात्विक असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा मन निर्मळ असतं तेव्हाच परमेश्वराची कृपा तुमच्यावर कायमस्वरूपी राहते. जीवनात एखादी गोष्ट उशिराने मिळाली तरी हळूहळू नका, कारण स्वामी महाराजांच्या इच्छेशिवाय एकही पान हलू शकत नाही. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा परमेश्वर तुमच्या वाटेवर यश आणि आनंदाची बरसात करतात. स्वामी भक्तांनो, जिथे श्रद्धा आणि सबुरी असते तिथं कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही, कारण भक्ताच्या भक्तीसमोर परमेश्वरही स्वतःच्या कृपेचा वर्षाव करणं थांबवत नाही. स्वामी महाराज म्हणतात की दुसऱ्यांसाठी केलेलं एकही सत्कर्म व्यर्थ जात नाही, कारण परमेश्वर तुम्हाला ते आज दुप्पट आनंदाने समाधान परत देतो. त्यामुळे प्रत्यक्षाने निस्वार्थपणे कार्य करा. परमेश्वराचा साक्षात्कार हा डोळ्यांनी दिसत नाही, पण तो मनाच्या शुद्धतेने जाणवतो. आणि जो स्वतःच्या कर्मात भक्ती आणि निष्ठा ठेवतो त्याला स्वामींच्या कृपेचा अनुभव नक्कीच मिळतो. स्वामी महाराज सांगतात की तुम्ही कोणत्याही संकटात असलात तरी धैर्याने उभे राहा, कारण तुमची परीक्षा घेतली जात असते आणि स्वामींच्या कृपेने ती परीक्षा तुम्हाला नवी ओळख देईल. स्वामींच्या मार्गावर चालणारा माणूस कधी एकटा राहत नाही, कारण जरी ती डोळ्यांनी देवाला पाहू शकत नसेल तरी स्वामी महाराज भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात चमत्कार होतात, पण त्यासाठी तुमच्या श्रद्धेची परीक्षा घेतली जाते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित व्हा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालता तेव्हा अडथळे नक्की येतील, पण जर तुमचं मन परमेश्वराच्या चरणी स्थिर असेल तर कोणताही अडथळा तुम्हाला हरवू शकणार नाही. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या कर्मानेच तुमचं नशीब उघडतं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा मोह न ठेवता सतत निस्वार्थ भावनेने कार्य करत राहा आणि जीवन सुंदर बनवा. परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवल्याशिवाय जीवनाचा खरा आनंद घेता येत नाही, कारण भक्ती आणि श्रद्धा हा जीवनाचा खरा आधार आहे आणि याचाच अनुभव घेतल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात. स्वामी महाराज सांगतात, जो भक्त प्रत्यक्षाने स्वामींच्या नावाचा जप करतो त्याचं आयुष्य परमेश्वर स्वतः सुकर करतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वामींचं नाव घेत राहा. स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात अनेक गोष्टी सहज साध्य होतात, पण त्यासाठी तुमचं मन पवित्र असणं आणि तुमच्या कर्मात निस्वार्थता असणं अत्यंत महत्वाचं आहे. स्वामी भक्तांनो, जीवनातील खरा विजय हा संपत्ती आणि यशात नाही, तर तो त्या मनशांतीत आहे जी केवळ परमेश्वराच्या भक्तीतूनच मिळते. त्यामुळे हृदयात श्रद्धेचा दीप उजळवा.
स्वामी महाराज सांगतात, स्वतःच्या कर्मावर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. कारण जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालता तेव्हा परमेश्वर स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतात. परमेश्वराची भक्ती म्हणजे केवळ प्रार्थना नव्हे, तर ती संपूर्ण जीवनाची शैली आहे. त्यामुळे जीवन अधिक शुद्ध आणि आनंदी आणि समाधानकारक नक्कीच बनवा. स्वामी भक्तांनो, जिथे परमेश्वराची सेवा आहे तिथे सुख समृद्धी नक्कीच असते. त्यामुळे परमेश्वराची सेवा कधी सोडू नका. हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं जर नसेलच तर चॅनललाही सबस्क्राईब करून जा. धन्यवाद.